जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 10 भाग 1. जैन कला. भारतीय समाजात मान्यवर असलेल्या व संपूर्ण भारतभर पसरलेल्या जैन धर्माने विशिष्ट व असामान्य अशा तत्त्वज्ञानामुळे व आचारपद्धतीमुळे स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळे स्थान मिळविले आहे. जैन धर्माने लोकांची आध्यात्मिक किंवा नैतिक पातळी उंचावण्याचा प्रयत्न केलाच, पण त्याचबरोबर संगीतकला, वास्तुकला, गृहशिल्प, स्तूप, मूर्तिकला, चित्रकला, रंगकला इत्यादी जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रातही प्रगती घडवून आणून त्या क्षेत्रांनाही सजविण्याचा प्रयत्न केला आहे. जैन तत्त्वज्ञानाच्या संदर्भात जीवाचे लक्षण, उपयोग सांगितलेले आहेत. मी आहे अशी आपल्या अस्तित्वाची जाणीव होत असणे ही स्वसंवेदना पहिल्या प्रकारचा उपयोग होय. तर जीवाला आपल्या सभोवताली असणाऱ्या अन्य पदार्थांचीही प्रचिती येत असणे ही परसंवेदना हा दुसऱ्या प्रकारचा उपयोग होय. हे सर्व प्राकृतिक अन्य पदार्थ जीवाला निरनिराळ्या प्रकाराने उपयोगी पडत असतात. मानव आपल्या ज्ञान सामर्थ्यामुळे या निरनिराळ्या वस्तूंचा प्राण्यापेक्षा वेगळा व विशेष रूपाने उपयोग करून घेत असतो. मानव त्याच्याजवळ असणाऱ्या जिज्ञासेच्या गुणामुळे विश्वाचे स्वरूप विशेष रीतीने जाणू इच्छितो. याच गुणामुळे तो निसर्गावरही मात करतो. विज्ञान व निरनिराळ्या दर्शनशास्त्रांचा विकासही या गुणामुळेच झालेला दिसून येतो. मानवामध्ये दुसरा महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे योग्य व अयोग्य या संबंधीचा विवेक. याच विवेकाच्या प्रेरणेमुळे मानवाने धर्म, नीती, आचारपद्धती व आदर्शवाद इत्यादींची प्राणप्रतिष्ठा केली आहे व या आदर्शांना अनुरूप असे आपले जीवन निर्मळ व सुसंस्कृत बनविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मानवी समाज दिवसेंदिवस प्रगती करीत आहे, उत्तरोत्तर सुसंस्कृत बनत चालला आहे. जगात विविध संस्कृतींचा आविष्कार झाला आहे. मानवाचा तिसरा व महत्त्वाचा गुण म्हणजे सौंदर्योपासना होय. आपल्या पोषणासाठी व रक्षणासाठी मानव ज्या पदार्थांचा संग्रह करतो, त्यांचे संरक्षण करतो, त्या वस्तू दिवसेंदिवस सुंदर बनविण्याचाही तो प्रयत्न करीत असतो. प्रारंभी थंडी, वारा, ऊन इत्यादींपासून रक्षण व्हावे म्हणून नैसर्गिक गरज म्हणून मानवाने वल्कले, मृगाजीन इत्यादी ज्या शरीर प्रावरणांचा अंगीकार केला, त्यामध्ये कालक्रमानुसार सुधारणा करीत राहून त्याने नाना प्रकारच्या सुती, रेशमी, लोकरी इत्यादी वस्त्र प्रकारांचा आविष्कार साधला. पुढील काळात हे वस्त्र अंगोपांगानुसार बेतून शिवण्याची कला त्याने शोधून काढली. याच कलेतून एक सुंदर वेशभूषा पद्धती उदयास आली. परंतु मानवाची ही सौंदर्योपासना ज्या बाबतीत पराकोटीला पोहोचली आहे व ज्या कलांची मानवी संस्कृतीच्या संवर्धनामध्ये विशेष मदत झाली आहे, त्यापैकी स्थापत्यकला, मूर्तिकला, चित्रकला, गांधर्व कला व काव्यकला यांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. मानवी जीवनाच्या उपयोगी दृष्टिकोनातूनच या कलांचा उदय झाला आहे. नैसर्गिक गुहांमध्ये निवास करता करता मानवाने आपल्या आश्रयासाठी हळूहळू लाकडाची, मातीची व दगडाची घरे बनविली. आपल्या पूर्वीच्या पुण्यपुरुषांची स्मृती अखंड राखण्यासाठी सुरुवातीला लांछनाकार व नंतर तदाकार पाषाणाची स्थापना केली. आपल्या अनुभवाच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी ठिकठिकाणी रेखाचित्रे कोरली. मुलांना झोपवण्यासाठी थकलेल्या मनाच्या रंजनार्थ निरनिराळी गाणी म्हटली, कथा गोष्टी सांगितल्या.
परंतु या प्रवृत्तीमुळे त्यांनी हळूहळू इतकी सुधारणा केली की काही काळानंतर या कलांच्या जागतिक उपयोगापेक्षा त्यातील सौंदर्य पक्ष किंवा रसात्मक रंजकता अधिक प्रबल व प्रधान बनू लागली. अशा प्रकारे या सुरुवातीच्या उपयोगी कलांना नंतरच्या काळात ललित कलांचे स्वरूप प्राप्त झाले. शेवटी या कला कोणत्याही देशाच्या व समाजाच्या सभ्यता व संस्कृती इत्यादींच्या अटळ प्रतीकांच्या स्वरूपात मानण्यात येऊ लागल्या. त्यामुळे कोणत्याही देशाचा, समाजाचा व धर्माचा इतिहास पूर्णांशाने समजून घ्यावायचा असेल तर या 5 कलांचा विकास वृत्तांत जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. यावरून मानवाच्या जिज्ञासेप्रमाणेच सौंदर्याभिलाषा देखील एक मौलिक प्रेरणाच असल्याने कलेची आराधना देखील त्याच्या स्वाभाविक वृत्तीशी सुसंगतच आहे हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे कलेचे उद्देश कलाच हे स्पष्ट होते. तथापि अशा प्रकारच्या नैसर्गिक सौंदर्य वृत्तीने स्वतःच्या जीवनाच्या आविष्कारासाठी ज्या साधनांचा उपयोग केलेला आहे त्यांचा परिपूर्ण रीतीने अभ्यास केल्यास जीवनाचा विकास हेच कलेचे उद्दिष्ट होय असेच विधान करणे जास्त समर्थनीय ठरते. सामान्यतः भारतीय व विशेष करून जैन कलेच्या अभ्यासावरून याच मताला जास्त पुष्टी मिळते. कारण येथील कलाकार प्राकृतिक वस्तूंच्या केवळ नैसर्गिक रूपाच्या प्रतिबिंबाने कधीही संतुष्ट झालेला नाही, तर आपल्या कलावृत्तीने मानवी भावनांचा आविष्कार करून त्यातील परमावस्था परिपूर्णता साधण्याचा प्रयत्न सदैव कलाकारांच्या पुढे असतो व यासाठीच कलावृत्तीत कुठेतरी काहीसा तरी धर्माचा किंवा नीतीचा उपदेश प्रगट किंवा अप्रगट स्वरूपात गोवलेला असतोच. म्हणूनच सर्वच कलाकृतींचा जन्म धर्माच्या परिसरातच झालेला असून तेथेच त्यांचा परिपोष झालेला दिसतो. ग्रीक कलाकार मात्र वर्ण्य विषयाचे प्रतिबिंबन निसर्गाच्या अनुरोधानेच साधण्यामध्ये आपल्या कलाकृतीचे साफल्य मानतात. म्हणूनच ग्रीक कलेला भारतीय लोक अधिभौतिक व धर्मनिरपेक्ष मानतात. भारतीय कलाकार केवळ वस्तूंच्या यांत्रिक चित्रणाला कलेची परिपूर्णता मानित नाहीत. कारण भारतीयांच्या मते या कलेपासून समाजाला नैतिक व भावनात्मक काहीही संदेश मिळू शकत नाही आणि हे कार्य जर कला करीत नसेल तर त्या कलेचे अभिष्टच काय? ती कला जीवनाच्या विकासासाठी होऊच शकत नाही. भारतीय कलाकारांच्या मनामध्ये कला निर्मिती करीत असताना जनकल्याण विषयीचा उपर्युक्त भावनांकुर असल्याने त्यांच्या कलाकृतीमध्ये केवळ भौतिक किंवा वास्तववादापेक्षा काही निराळीच अंतर्भूत शक्ती बहरलेली असते. यालाच काही वेळा कलात्मक अतिशयोक्ती असेही म्हणण्यात येते. स्थापत्य कलेमध्ये भारतीय कलाकार दिव्य विमानाविषयीची आपली कल्पना साकार करण्याची उमेद बाळगतो. देवदैवतांच्या मूर्ती तर या दिव्यत्वाच्या कल्पनेने भारावून टाकण्यात येतात. याचबरोबर मानवी मूर्ती व चित्रे यामध्ये देखील आपला आध्यात्मिक उत्कर्ष पल्लवित करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पशु, पक्षी, वनस्पती इत्यादी वस्तूंच्या कोरीव कलेत वास्तववाद स्वीकारूनही त्यांच्या कलात्मक निर्मितीमध्ये अशी भूमिका फुलवण्याचा प्रयत्न केला आहे की त्यातून एक प्रकारची श्रद्धा, भावशुद्धी, जीवनमूल्यांचा आविष्कार साध्य व्हावा. अशा प्रकारे जीवनाचे उदात्तीकरण हाच जैन कलेचा उद्देश आहे व त्यामागील प्रेरणा धर्म आहे. कलेच्या माध्यमाने जैन तत्वज्ञान व तत्वपालनातील आदर्श यांना दृश्य रूप देण्याचा प्रयत्न करीत असताना जैन कलाकारांनी मूर्तिकलेचा
कळस गाठलेला दिसून येतो. जैन धर्माने जीवनातील प्रवृत्ती मार्गाचे पोषण न करता निवृत्ती मार्गावरच भर दिलेला आहे असे अनेकदा सांगण्यात येते. तथापि हा दोषारोप म्हणजे जैन धर्मविषयक अपूर्ण ज्ञानाचा निदर्शक आहे. अनेकांत तत्वाला अनुसरून त्यांनी मानवी जीवनातील विविध अंगाकडे लक्ष पुरविले आहे. संयमाच्या प्रतिष्ठापनेसाठी आणि विवेकशून्य मानवी जीवनातील शुभ व अशुभ गोष्टींचे परिशीलन करण्यासाठी काही आदर्श निर्माण करणे व त्या आदर्शांना मारक ठरणाऱ्या कुत्सित प्रवृत्तींचा निषेध करणे आवश्यक असते. जैन धर्माने जीवाला परमात्मा बनविण्याचा अंतिम आदर्श स्वीकारला आहे. त्या दृष्टीने वाटचाल करण्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे जबाबदार ठरवून त्याला प्रेरणा देण्याचे कार्य त्यांच्या कर्मसिद्धांताने साधले आहे. धर्माचारातील व्रतनियमरूप वैयक्तिक, सामाजिक व आध्यात्मिक हितसंबंधांमध्ये बाधक ठरणाऱ्या मानवी प्रवृत्तींना रोखण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अर्थ जैनांचा प्रवृत्ती मार्ग उपेक्षित किंवा अपरिपुष्ट आहे असा मुळीच होत नाही. जैन परंपरेत कलेच्या उपासनेला जे उच्च स्थान लाभले आहे त्यावरून त्यांचा प्रवृत्ती मार्ग अधिक स्पष्ट होतो. प्राचीन जैनागमांच्या अभ्यासावरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कालखंडातील शिल्प शिक्षणावर व कला साधनेवर भर दिलेला दिसून येतो. या विभागातील अभ्यासासाठी कलाचार्य व शिल्पाचार्य यांचा उल्लेख स्वतंत्र केलेला आढळतो. गृहस्थाची जी षटकर्मे सांगितली आहेत त्यात असी, मसी, कृषी, सेवा, वाणिज्य याबरोबरच शिल्पाचा स्वतंत्र रीतीने उल्लेख केला आहे. जैन साहित्यात ठिकठिकाणी 72 कलांचा संदर्भ आढळतो. समवायांग सूत्रामध्ये 72 कलांची नामावली आहे. लेख, गणित, रूप, नृत्य, गीत, वाद्य, स्वरगत, पुष्करगत, समताल, द्युत, जनवाद, अष्टापद, दगमट्टीय अर्थात उदकमृत्तिका, अन्नविधी, पानविधी, वस्त्रविधी, शयनविधी, अज्जम अर्थात आर्या, प्रहेलिका, मागधिका, गाथा, श्लोक, ग्रंथमुक्ती, मधुसिक्त, आभरणविधी, करुणी प्रतिकर्म, स्त्रीलक्षण, पुरुषलक्षण, भयलक्षण, गजलक्षण, गोणा अर्थात वृषभलक्षण, कुक्कुटलक्षण, मैठालक्षण, चक्रलक्षण, छत्रलक्षण, दंडलक्षण, असीलक्षण, मणिलक्षण, काकनीलक्षण, चर्मलक्षण, चंद्रलक्षण, सूर्यचरित, राहुचरित, ग्रहचरित, सौभाग्यकर, दुर्भाग्यकर, विद्यागत, मंत्रगत, रहस्यगत, सभास, चार, प्रतिचार, व्यूह, प्रतिव्यूह, स्कंधाधारमान, नगरमान, वास्तुमान, स्कंधाबरनिवेश, वास्तुनिवेश, नगरनिवेश, इसत्थम अर्थात इन्वस्त्रम, छरुप्पवायम, अश्वशिक्षा, हस्तीशिक्षा, धनुर्वेद, हिरण्यपाक, सुवर्णपाक, मणिपाक, धातुपाक, बाहुयुद्ध, दंडयुद्ध, मुष्टियुद्ध, यष्टियुद्ध, युद्ध, निर्युद्ध, जुद्धाई युद्ध, सूत्रक्रीडा, नलिका क्रीडा, वृत्तक्रीडा, धर्मक्रीडा, चर्मक्रीडा, पत्रछेद, कटकछेद, सजीव निर्जीव, शकुनरूप. लेख म्हणजे अक्षरविन्यास. या कलेमध्ये लिपी व लिहिण्याचा विषय या दोन गोष्टींचा विचार केला आहे. देशभेदानुसार निरनिराळ्या प्रकारच्या 18 लिपी सांगण्यात येतात. त्यापैकी ब्राह्मी व खरोष्ठी
या 2 लिपीमधील लेख प्राचुर्याने सापडतात. खरोष्ठीचा उपयोग इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील मौर्य सम्राट अशोकाच्या लेखापासून ख्रिस्ताब्द 2ऱ्या-3ऱ्या शतकापर्यंतच्या पंजाब वायव्य प्रांतापासून चिनी तुर्कस्तानपर्यंतच्या प्रदेशातील लेखामध्ये होत होता. ब्राह्मी लिपीची परंपरा आजही आपल्या देशात कायम आहे. भारतातील सर्व प्रचलित लिपी ब्राह्मी लिपीतूनच विकसित झाल्या आहेत. वारली येथे जो लहानसा लेख सापडला आहे तोच या लिपीतील सर्वात जुना लेख असावा. तेव्हापासून अर्थात वीर निर्वाण 84 पासून आजपर्यंत निरनिराळ्या कालखंडातील भिन्न भिन्न प्रदेशात सापडलेल्या लेखांमध्ये या लिपीचा उपयोग केलेला दिसतो. ब्राह्मी लिपी संबंधी जैन आगम ग्रंथामध्ये व पुराणामध्ये सांगितले आहे की या लिपीचा आविष्कार प्रथम वृषभनाथांनी केला व ती लिपी त्यांनी आपली मुलगी ब्राह्मी हिला शिकवली. यावरूनच या लिपीचे नाव ब्राह्मी पडले असावे. या लिपीमध्ये 46 मातृका अक्षरे असल्याचा उल्लेख समवायांग सूत्रामध्ये सापडतो. याशिवाय जवना लिपी अर्थात यवन लिपी, अक्षरमुष्टिका अर्थात संकेत लिपी, भूतलिपी अर्थात तिबेट भूतानमधील माहेश्वरी, दामिनी लिपी इत्यादी विशिष्ट लिपी प्रकारांचे उल्लेख मिळतात. याशिवाय अन्य 18 प्रकारच्या लिपींची माहिती मिळते. हंसलिपी, भूतलिपी, यक्षलिपी, राक्षसलिपी, ओड, यवनी, तुरुक्की, किरी, द्राविडी, सैंधवी, माळविनी, नडी, नागरी, लाटी, पारसी, अनिमिती, चाणक्यी व मूळदेवी शिवाय काही लिपी विषय गुप्त ठेवण्यासाठी वैद्य, ज्योतिष, यांत्रिक वापरीत असावे.